तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता लाडका ओमकार दी डान्सर. माझी इन्स्टा रील आय डी आहे ओमकार 7150_शिंदे. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही बघतच असाल. दररोज मी रील टाकतोय, ब्लॉग टाकतोय, तुम्ही बघत असाल ना? बघताय की नाही ते सांगा आधी. तसं मी पुढे कंटिन्यू करेन. नाही नाही, करत असाल. तर आज तुम्ही विचार केला किचनमध्ये काय करतोय. ह्यांनी तर डान्स करायला पाहिजे किंवा डेली ब्लॉग काढायला पाहिजे, पण किचनमध्ये काय करतोय ओमकार शिंदे. तर आज घराची साफसफाई करताना ही डायरी सापडली. ही माझी 10 वर्ष जुनी डायरी आहे. 8 ते 10 वर्ष जुनी डायरी आहे माझी. जेव्हा मी बॅचलर होतो तेव्हा मी ही लिहायचो. तर कसली डायरी असेल बघू. तर ही डायरी आहे माझी कुकिंगची. मला कुकिंगची जाम आवड आहे. जसं डान्स मी करतो मनापासून, तसं मी कुकिंगही करतो. तर अगोदर खूप आवड होती. आता पण आहे, पण आता कसं थोडंफार कमी झालं. लग्नानंतर कसं आता बायकोच सगळं किचन सांभाळते, तर मी जास्त घुसत नाही किचनमध्ये. कधी कधी स्पेशल डिश असते रविवारचे किंवा एनी ओकेजन असतं तेव्हा मी बनवतो. तर ही डायरी बघितल्यावर माझी बायको बोलली, अरे वा, मस्त छान. तिला बायकोने बघितली ही डायरी. तर ह्याच्यामध्ये टोटल आय थिंक 150 रेसिपी आहेत. 150. त्याच्यामध्ये स्नॅक्स आहे, स्टार्टर्स आहेत, मेन कोर्स, आणि आय थिंक सो गोड पदार्थ पण आहे, डिझर्ट्स. तर ही डायरी वाचल्यावर पूर्ण मूड फ्रेश झाला माझा. ते 10 वर्ष मागे गेलो मी, आणि ह्याच्यातले बहुतेक मी डिशेस ट्राय केलेले घरी आधीच. तर बायको बोलली काहीतरी बनवा आज. आज शुक्रवार आहे, माझी सुट्टी आहे. तर मी बोललो ठीक आहे. तर आज बघता बघता खूप चॉईस केले. ओन्ली व्हेज. नॉनव्हेजचे खूप भरून आहेत माझ्याकडे रेसिपी आहे. व्हेज थोडी कमी आहेत. तर शोधायला खूप वेळ लागला आम्हाला. तर आम्ही बोलता बोलता वाईफला वाईफ बोलली की काहीतरी मेन कोर्स म्हणजे वन टाइम, असं काय नाही की छोटे छोटे स्टार्टर बिटर बनवायचं. तर डायरेक्ट मेन कोर्सवर हात घाला. तर मेन कोर्स बघता बघता तिला दिसला हा. कुठे गेला रे? सगळे चिकनचे जरा मसाले भात. तर तुम्हाला दिसत असेल, हे बाबा, मसाले भात रेसिपी बघा. तर मी तुम्हाला सांगतो मसाले भात कसा बनवायचा आता. तर मसाले भातमध्ये ॲक्च्युली व्हेजीस दाखवले होते. वांगी, तोंडली. तर हे सगळं तर मी ते चेंज करतो. तोंडली थोडीशी आहे आमची उरलेली, ती कापलेली आहे. त्याच्याऐवजी मी सोयाबीन टाकणार आहे. तर सोयाबीन मसाले भात हा प्रकार आपण बनवणार आहोत. आणि दुसरं पण एक डिश बनवणार आहोत. तर तुम्हाला मी मसाले भाताचा आधी एक इन्ग्रेडियंट्स दाखवल्यानंतर आणि बनवल्यानंतर ती दुसरी डिश घेऊ, चालेल? तर या इन्ग्रेडियंट्स दाखवतो मी. हा बासमती राईस आहे. पाठी घे जरा. हा बासमती राईस आहे. हा मीने 1 तास भिजत ठेवला आहे. ठीक आहे. आणि सेम सोयाबीन गरम पाण्यात भिजत ठेवले बघा, छोटे बारीक सोयाबीन. तुम्ही मोठे पण घेऊ शकता. ठीक आहे. ही आमची जराशी बारीक चिरलेली तोंडली होती फ्रीजमध्ये, तीच काढलेली आहे. आणि मेन म्हणजे मसाला. हा मसाला जो बनवायचा पेस्ट, त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं आहे, भाजलेला धणा, अख्खा धणा आणि जिरा आहे, आणि लाल सुकी मिर्च आणि जरा कढीपत्ता आणि लिंबू लास्टला वरतून टाकायला म्हणून ठेवलाय तिथं. तर आणि तुपाची फोडणी, घीची फोडणी द्यायची. ठीक आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून कुकरला लावायचे मस्तपैकी, आणि मसाले भात रेडी. तर बघूया आपण मसाले भात कसं बनवतो. तर कुकर गरम झालेला आहे. तूप टाकलेलं आहे आणि जरासं तेल टाकलेलं आहे. तर सांगायला विसरलो, तेजपत्ता, 2 लवंग, 3-4 काळी मिरची ह्याची फोडणी देतोय. ठीक आहे. चुरून टाकायचे असे. ओके. वाव, छान वास आलेला आहे असा सुगंधित खडा मसाल्याचा वास. तर ह्याच्यानंतर हे झालं तापलं. वास मस्तपैकी सुगंध आला. ठीक आहे. ही उरलेली तोंडली आहे. तुम्ही अजून घेऊ शकता, तोंडली किंवा वांगी घेऊ शकता. वांगी इथं आवडत नाही कोणाला, म्हणून तोंडली टाकतोय. लक्षात ठेवायच्यात आम्ही कांदा नाही वापरलेला आहे. डायरेक्ट खडा मसाला नंतर तोंडली. ठीक आहे. तर तोडली नंतर आम्ही, तुम्ही बघू शकता तो जो मसाला सांगितला मी, ते हा बघा, छान असा खडा मसाला झालेला आहे. धनिया, जिरा, लाल मिर्च, सुकी मिर्च आणि खोबरं भाजलेलं, त्याचा हा एक मिश्रण तयार केलेलं आहे. हे आता ह्याला त्या तुपात भाजून घेऊया मस्तपैकी, आणि मग सोयाबीन टाकून मग राईस टाकूया, आणि मग डायरेक्ट कुकर लावूया आणि 15 मिनिटं थांबूया. मस्तपैकी मसाले भात रेडी. सॉरी, मीठ विसरलो. मीठ कोण सांगणार बाई? मीठ
तर तोंडली पण थोडी ब्राउनिश झालेली आहे हलकीशी. हा 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 मसाला छानपैकी हा मसाला टाकलेला आहे. वाव, बस. वाव वाव, खुशबू मस्त आलेली आहे, एकदम छान. ओके. तर जोपर्यंत मसाला भाजतोय, एक नंबर. आता याच्यात आपण सोयाबीन टाकूया. ठीक आहे, हे सोयाबीन आहेत, ह्यांना मी असं पाणी काढून ह्याच्यात टाकतोय. ओके ओके, कॅमेरामॅन फुल डेडिकेट आहे आमचा, फुल एक एक अँगल घेतोय. ठीक आहे, तुम्हाला सोयाबीन आवडतं सोयाबीन टाका, पनीर आवडतं पनीर टाका, मशरूम आवडतं मशरूम टाका, काही टाकू शकता, तुमची चॉईस. बाकी कुठली भाज्या बोललो ना, वांगी बोलते, वांगी किंवा तोंडली. ठीक आहे, अशा प्रकारे मी सोयाबीन गेलेलं आहे आतमध्ये मस्त, की त्याला मसाल्यामध्ये परतू द्या, ते मसाल्याचे फ्लेवर सगळ्यांना लागू दे. ठीक आहे, हा हा हा, छान. घाम सुटला. तर आता आम्ही याच्यात मीठ टाकणार आणि सोक्ड राईस, बासमती राईस आहे तो टाकणार. आणि मस्तपैकी, कारण की 2 तास 1.5 तास झाला तो बासमती राईस भिजत ठेवलाय, तर 1 ते 2 शिट्ट्यामध्ये राईस होणारच होणार नक्की. जर कच्चा भात असाच टाकला असता त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्या असत्या, पण हे 2 शिट्ट्यामध्ये लगेच राईस होणार. तर राईस, पाणी, मीठ टाकून लॉक करून टाकेन डायरेक्ट, आणि 15 मिनिटांनंतर खोलेन. तोपर्यंत वेट. तर कुकर लागलेला आहे, मसाले भात रेडी होत आहे. तर जोपर्यंत हे रेडी होते तोपर्यंत मी तुम्हाला दुसरी डिश सांगितली होती. तर दुसरी डिश आहे त्याच डायरीमधली, मशरूम चिल्ली. तुम्ही पनीर चिल्ली खाल्ला असेल, चिकन चिल्ली खाल्ला, तर आम्ही मशरूम चिल्ली बनवतोय. सेम प्रोसेस आहे, फक्त मशरूम टाकायचं आहे, चिल्ली तर सेम आहे. तर इन्ग्रेडियंट्स दाखवतो. ते मशरूम जे घेतले होते मी, हे यांना मी थोडं ड्राय रोस्ट केलेलं आहे, आणि हे बघा ना किती छोटे झाले. आधी आधी भरताना एवढे होते, ड्राय रोस्ट केल्यावर हे बघा एवढे झाले, पाणी निघाल्याचं. ठीक आहे, ॲज पर चायनीजमध्ये अद्रक लसूण तर टाकतातच खूपच. अद्रक लसूण, शिमला मिर्च, कांदा, कांद्याची पात, आणि हे आपले सॉसेस, शेजवान चटणी, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस, ह्याचा मिश्रण करून आम्ही मशरूम चिल्ली बनवणार आहे. आणि सॉरी, चिल्ली, मेन चिल्ली विसरलेलो आहे, फ्रीजमध्ये काढून चिल्ली पण कापतो. तोपर्यंत वाट बघा. चायनीजची तयारी झालेली आहे मशरूम चिल्लीची. तेल तापलेलं आहे. तर पहिला आहे अद्रक लसूण. हो 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 हो, छान छान छान. अद्रक लसूण आणि मिरचीची फोडणी सर्वात सुंदर अशी, म्हणजे ती खुशबू आहे ना, सर्वात सुंदर आहे. कुठल्याही भाजीला फोडणी देताना पहिली ही खुशबू येते ना, एक नंबर. आणि चायनीजमध्ये तर अद्रक लसूण तर थोडं जास्तच वापरतात, क्वांटिटी जास्तच असते. वाव. मिरची टाकतो, मगाशी मिरच्या दाखवल्या नव्हत्या, थोडे उभ्याच चिरल्या आहेत, म्हणजे बाजूला काढता येईल. ओके, मस्त. तुम्हाला येत नसेल मोबाईलच्या आतमधून वास, पण इथे ठसका लागणार आहे. छान अद्रक लसूण झालेलं आहे, एकदम ब्राउनिश झालेलं आहे, आणि स्मेल पण छान आलेलं आहे. आता कांदा ॲज युजल, डायरेक्ट कांदा आणि शिमला मिरची एकत्रच टाकूया, काय शिजायला वेळ पण नाही लागत, पटकन शिजत आहे. ओके, जोपर्यंत हे शिजत आहे तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. ठीक आहे, आपले कांदा आणि शिमला मिरची शिजलेला आहे, मस्त असा सुगंध येतोय. तर आता ह्याच्यात आपण सॉसेस टाकूया, जे मी बोललेलो, शेजवान सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस. तर हे सॉस टाकून परतवणार थोडा वेळ, आणि त्याच्यात मी मशरूम टाकणार आहे, हे आपले मशरूम जे मी फ्राईड केलेत, हे बघा. आणि काय लगेच हे झालेलं आहे, फक्त हे 2 आयटम टाकून वरतून गार्निशिंगसाठी मी एवढा कांद्याची पात टाकणार आहे, स्प्रिंग ऑनियन्स. आणि एक सांगायला विसरलो, मीठ टाकू शकता,
पण चवीनुसार, कारण की हे 4 सॉसेस आहेत त्याच्यात मीठ असतोच, त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाका. तर आता प्लेटिंग करूया डायरेक्ट, चला. तर ॲज झालेलं आहे टायमिंग, पदार्थ झालेले आहेत आपले बनवून. या पहिला दाखवतो मी. आ हा 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 हा, सुंदर असा मसाले भात, सोयाबीन राईस, सोयाबीन मसाले भात राईस असं तुम्ही बोलू शकता. काजूने गार्निश केले आणि कोथिंबीरने. आणि दुसरा आहे, या छोटूसा बाउलमध्ये केला, आम्हाला मोठा बाउल भेटला नाही. हा आपला मशरूम चिली, तुम्ही बघू शकता. हा मशरूम चिली झालेला आहे मस्तपैकी, छान असं झालेलं आहे. हे 2 पदार्थ बनवलेले आहेत आम्ही. जुनी आठवण ताजा झालेली आहे, कारण की ती डायरी सापडली, म्हणजे डायरी ही डायरी. तर आपण ट्राय करूया, एक-एक ह्याच्यातले रेसिपी आपण ट्राय करूया आणि तुम्हाला दाखवूया. ठीक आहे? तोपर्यंत नक्कीच आमची साथ द्या. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. देन सी यू देन टिल नेक्स्ट ब्लॉग. बाय.